नमस्कार मंडळी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सध्या मुक्काम हा बीड शहर पोलीस स्थानकात आहे. खरं तर 22 दिवसांनंतर वाल्मिक कराडनं फिल्मी स्टाईल पोलिसांना सरेंडर केलं. त्याला जामीन मिळेल अशी त्याला आशा होती. मात्र CIDनं गेम केला आणि वाल्मिकला कोर्टानं थेट जेलचा रस्ता दाखवला. पोलिसांनी बिडा ठोकल्यानंतर वाल्मिकचा तुरुंगात पहिलाच दिवस हा मनमर्जी करण्यात गेलाय. बीडमध्ये CID कोठडीत असलेल्या वाल्मिकनं रात्रभर जेवणच केलं नसल्याची माहिती आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरं तर वाल्मिकचा कोठडीतील पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी तुरुंगात गेल्यानंतर काही तासातच वाल्मिकला श्वास घेण्यात त्रास झाला. वाल्मिकला शुगर आणि BPचा त्रास असल्यानं त्याला श्वास घेण्यात त्रास झाला. ही बाब वाल्मिकनं पोलिसांना सांगितल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या पथकानं त्याला ऑक्सिजन लावला. त्रास होत असल्यानं जेवण करण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर वाल्मिक झोपला. तुरुंगातील पहिल्या रात्री वाल्मिक कराडनं जेवण केलंच नाही. सकाळी उठल्यानंतर वाल्मिकनं चहा नाश्ता करण्यासही नकार दिला. त्रास होत असल्याचं कारण देऊन तो पुन्हा चिडून झोपून राहिला. अखेर पोलिसांनी आग्रह केल्यानंतर वाल्मिक जेवण करण्यास तयार झाला. सकाळी 11:30च्या सुमारास त्याने अर्धी चपाती खाल्ली. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्यानं वाल्मिकवर औषधोपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला तुरुंगात पहिल्याच दिवशी त्रास झाला. वाल्मिक कराडला काही तासात होणारा त्रास हा खरा आहे की खोटा याची पोलीस स्थानकाच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. तब्येत ढासळल्याचं कारण देत चौकशीपासून लांब पळण्याचा वाल्मिकचा प्रयत्न आहे का? आज तर पहिलाच दिवस होता. अजून पुढचे 14 दिवस कोठडीतून सुटका नाहीये. त्यामुळे पुढे या प्रकरणाला काय वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.